या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडे पीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। वीज बिल थकबाकी वसुलीसाठी महावितरणने विशेष मोहीम सुरू केली असून सोलापूर शहर व जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर थकबाकीदार ग्राहकांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे। जिल्ह्यातील सुमारे 1,97,000 घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांकडे एकूण 37,35,00,000 रुपयांची वीज बिल थकबाकी असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे। थकबाकीदार ग्राहकांनी तातडीने चालू व थकीत वीज बिल भरावे, अन्यथा टप्प्याटप्प्याने वीज पुरवठा खंडित करण्यात येईल असा इशाराही महावितरणने दिला आहे। ऐन उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीज जोडणी तोडण्याची कारवाई होण्याची शक्यता असल्याने ग्राहकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे। बारामती मंडळातील थकबाकीच्या बाबतीत सोलापूर मंडळ अव्वल स्थानी असल्याचेही समोर आले आहे। जिल्ह्यातील जवळपास 2 लाख ग्राहकांकडे 37 कोटी रुपयांहून अधिक थकबाकी प्रलंबित आहे। त्यामुळे महावितरणकडून थकबाकीदार ग्राहकांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। दरम्यान ग्राहकांना महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर तसेच मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन पद्धतीने वीज बिल भरण्याची सुविधा उपलब्ध आहे। याशिवाय नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, कॅश कार्ड तसेच मोबाईल वॉलेटच्या माध्यमातूनही वीज बिल भरता येणार आहे। ज्या ग्राहकांचा वीज पुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित करण्यात आला आहे त्यांना पुनर्जोडणीसाठी सिंगल फेजसाठी 310 रुपये तर 3 फेजसाठी 520 रुपये GST सह शुल्क भरावे लागणार आहे। हे शुल्क भरल्यानंतरच वीज पुरवठा पुन्हा सुरू करण्यात येईल। थकीत वीज बिल भरण्यासाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचेही महावितरणने स्पष्ट केले आहे। ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी।